शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये रस्त्यावर आलेल्या रागिणीला अखेर भूमीच्या पायापाशी येण्यासाठी नियती मजबूर करणार आहे। न्याय करत पुन्हा एकदा महाजन गारमेंट भूमीच्या नावावरती होणार आहे। आणि या सगळ्यामध्ये आता मात्र आजीला, राजा काकांना, त्याचप्रमाणे मानसी आणि अथर्व या सगळ्यांना भूमी का बाहेर गेली आहे, जयसिंगपूरला न जाता ती इनामदारांच्या छोट्याशा फर्ममध्ये नोकरी का करते, या सगळ्याचा उलगडा होणार आहे। आणि इथूनच मालिका आता एक लीप घेणार आहे। आणि आता या सगळ्यामध्ये आता मात्र रागिणीला भूमीसमोर आणून हात जोडून नियतीने उभं केलेलं असतं, कारण महाजन गारमेंटचं भवितव्य आता फक्त भूमीच्या हातामध्ये असतं। भूमीच इनामदार सरांना रिक्वेस्ट करून हे सगळं टाळू शकते, कारण मीडियासमोर आता मात्र इनामदार सर खूप मोठी परिषद घेत महाजन गारमेंटच्या CEO रागिणी आणि त्यांचे असिस्टंट आता अभिजित पटवर्धन यांची पोलखोल करणार असतात। याच कारणासाठी फक्त भूमी या सगळ्यातून आपल्याला वाचवू शकते, म्हणून रागिणी तिच्यापुढे हातपाय जोडत गिडगिडण्यासाठी येते। त्यावेळेला भूमीने घेतलेली ॲक्शन महत्त्वाची ठरते आणि इथूनच आता मात्र महाजन गारमेंट भूमीच्या नावावरती होण्यासाठी इनामदार सर काय प्रयत्न करतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। इकडे आता देसाई मॅडमनी हे सगळं प्रकरण पकडलंय म्हटल्यावरती रागिणीला संशय येतो। इतके सगळ्यामध्ये तज्ज्ञ असलेली व्यक्ती ही आत्तापर्यंत गारमेंटमध्ये काम करणारी किंवा गारमेंटमधलं बरंच काही माहिती असणारी असणार आहे। मग अशी व्यक्ती देसाई म्हणजे ही आता भूमी तर नसेल ना? भूमी देसाई हे नावसुद्धा असू शकतं। तिने आपल्या सगळ्यांपासून वाचण्यासाठी महाजन हे नाव न लावता सर्टिफिकेटवरती न बदललेलं देसाई हेच नाव कदाचित वापरून आता आपलं नाव तिथे भूमी देसाई म्हणून लावलं असेल तर? रागिणीचा अंदाज खरा ठरलेला असतो, पण रागिणी मूर्ख असा विचार करते की आकाश आणि भूमी या दोघांना सुद्धा आपल्याला पकडण्यासाठी किंवा या दोघांना नामोहरण करण्यासाठी आयती संधी चालून आले, आपण या सगळ्यामध्ये आता यांच्याकडून सह्या घेऊन यांचं काम तमाम करूया। पण मूर्ख रागिणीला ते माहीत नसतं की नियतीने डाव उलटा खेळत ज्या भूमी आकाशला मारण्याचा रागिणी डाव करत आहे, त्याच भूमी आकाशच्या पायाशी जाऊन रागिणीला नाक घासण्याची वेळ येणार असते। अभिजित म्हणतो, कदाचित शक्यता आहे, मी उद्याच्या उद्या जाऊन न त्या सोमेशला भेटतो आणि सोमेशला जाऊन सगळं काही विचारतो। यावरती रागिणी म्हणते, सोमेशला विचार आणि ती भूमीचा फोटोसुद्धा त्याला दाखव। जर का ही तीच व्यक्ती असेल म्हणजे आपलीच भूमी असेल तर आपलं काम सोपं होईल। तोपर्यंत इकडे आता भूमीला वाचवून निघालेल्या आकाशला सोमेश ओरडताना दिसतो आणि सोमेश जीवाच्या आकांताने आकाशची मदत मागत असतो। अखेर आकाशच्या मनामधली भावना जागी होते माणुसकीची आणि तो सोमेशला या सगळ्यातून वाचवायला पुढे येतो। भूमी सांगत असते, आकाश तिकडे आग खूप वाढले, कारण भूमीला बाहेर आणल्यावर ती आग खूप वाढलेली असते आणि आता पुन्हा आकाश जर आत गेला तर त्याच्या जीवाला धोका आहे, ही गोष्ट भूमीच्या लक्षात येते। पण आकाश आपली माणुसकी काही सोडत नाही, तो भूमीचं न ऐकता सोमेशला वाचवतो। आता मात्र सोमेश आकाशच्या पायाशी लोटांगण घालतो। आकाश आणि भूमी याचे सोमेशवरती खूप उपकार असतात। सोमेश आता आकाशला पाय धरून माफी मागतो की मीच भूमी मॅडमना या अवस्थेमध्ये आणून पोचवलं आणि ज्या माणसांनी तुमच्या बायकोला या अवस्थेमध्ये आणलं त्याचा जीव वाचवून तुम्ही माझ्यावरती खूप मोठे उपकार केलेत। आता इकडे अभिजित सोमेशला भेटणार असतो, पण त्याआधीच आकाशने आपल्या चांगुलपणाने सोमेशला आता मात्र आपलंसं केलेलं असतं। त्यानंतर सोमेश आपल्या घरी जातो तेव्हा चिडलेल्या अभिजितचा सोमेशला कॉल येतो, काय रे, काय झालं, तू मगाशी अर्धवट माझा फोन ठेवलास, काय झालं होतं, मला काही सांगितलंच नाहीस? सोमेश म्हणतो, काही नाही, इथे न खूप मोठा प्रॉब्लेम झाला। यावरती आता मात्र इकडे अभिजित म्हणतो, काय झालंय आणि त्या मॅडम कोण होत्या? कोण होत्या त्या मॅडम? भूमी देसाई होत्या का? मी तुला एक फोटो पाठवतो, या त्याच होत्या का? त्या असतील तर आपल्याला त्यांना जिवंत पकडायचं आहे, त्यांच्याकडून एक सही घ्यायची आहे, मग त्यांचा नवरा आकाश महाजन याचं काम तमाम करायचं आहे। आता सोमेशला नुकतंच आकाशनेच आपला जीव वाचवलेला हे सुद्धा सोमेशला आठवतं आणि आता आकाश आणि भूमीबद्दल आपण कोणतंही वाईट कृत्य करायचं नाही हे त्याचं अंतर्मन त्याला सांगतं। आणि सोमेशमधला चांगला माणूस जिवंत होतो आणि सोमेश आता अभिजितशीच डबल गेम करतो। अभिजितला हो हो म्हणत तो आता भूमी आणि आकाश या दोघांना सावध करण्यासाठी, त्या दोघांना अभिजितने हे सगळं कारस्थान केले हे सांगण्यासाठी सज्ज होतो, पण अभिजितला मात्र तो अंधारात ठेवतो। मग मात्र सोमेश आता इकडे
इनामदार सरांची भेट घेतो आणि मला माफ करा. इनामदार सर म्हणतात, तुला माफी नाही. भूमी सांगते, सर त्याला त्याच्या चुकांची जाणीव झाली. आपण त्याला एक संधी देऊया. भूमीने आता सोमेशवरती दुसरे उपकार केलेले असतात. मग मात्र ही भूमीची टॅक्ट असते. भूमी सांगते, सर सोमेशला तुम्ही हे विचारू शकता की महाजन इंडस्ट्रीमधून कुणी हे काम करण्यासाठी त्याला सांगितलं होतं किंवा कुणी हे काम करण्यासाठी त्याला पैसे दिले होते. असं म्हणत भूमीने एक वेगळीच ट्रिक आजमावलेली असते, कारण सोमेश उपकाराच्या खाली दबलेला असतो आणि तो सगळं सांगून बसतो. तो गजराज सरांना सांगतो, हे करण्यासाठी मला अभिजित महाजन यांनी पैसे दिले होते. अभिजितचं नाव समोर आल्यावरती आता भूमीचा विश्वास पटतो की हे सगळं अभिजितच करत आहे. मग ताबडतोब ती गजराज सरांना सांगते, आपल्याला हे सगळं थांबवण्यासाठी एखादी पत्रकार परिषद घेऊन आपण या महाजन इंडस्ट्रीमध्ये घोटाळा झालाय तो कुणी केलाय हे समोर आणलं तर महाजन इंडस्ट्रीला धोका न होता त्या फक्त व्यक्तीला त्या पदावरून काढता येईल. गजराज इनामदार सर म्हणतात, भूमी मॅडम तुम्हाला महाजन गारमेंटबद्दल इतकी आपुलकी का आहे? आता मात्र भूमी महाजन गारमेंटची आपण मालकीण आहोत हे सत्य गजराज इनामदार यांच्यासमोर आणते आणि आता ती सांगते की मी आणि माझे मिस्टर आकाश महाजन आम्ही नाव बदलून इकडे राहतोय, कारण आम्हाला कंपनीतून प्रॉपर्टीतून बेदखल करून आमच्यावरती फ्रॉडचं हे करून म्हणजे आम्हाला आमच्या बाबतीत फ्रॉड करून आमच्याकडून प्रॉपर्टी काढून घेतले आणि हे सगळं केलंय अभिजित महाजन आणि त्यांची आई अभिजित पटवर्धन आणि त्यांची आई रागिणी पटवर्धन. मग मात्र इनामदार सर म्हणतात, भूमी मॅडम तुम्ही आमच्या कंपनीचं लाखोंचं करोडोंचं नुकसान होण्यापासून वाचवलं तर आम्ही तुमची मदत करत तुम्हाला तुमची कंपनी परत मिळवून देणार. पत्रकार परिषदेच्या आधी आता रागिणी पटवर्धन यांना मी एक मेसेज पाठवतो. असं म्हणत आता मात्र रागिणीला मेसेज पाठवत इनामदारांनी खूप मोठा डाव साधलेला असतो. त्यावेळेला अभिजितला रागिणी सांगते, इनामदार सरांनी भेटायला बोलवलंय, काय म्हणतायत, आपल्याशी काही तह करतायत का हे बघूया. अभिजित खुश होतो. तोपर्यंत इकडे आता भूमी आणि इनामदार यांची मीटिंग होते. त्यानंतर रागिणी आणि इनामदार यांची मीटिंग असते. आता इनामदार सर रागिणी आणि अभिजित समोर खूप मोठी अट ठेवतात. ते सांगतात की तुमच्या विरुद्ध मी आता खूप मोठी कंप्लेंट केली, पत्रकार परिषद भरवलेली आहे. जर तुम्हाला तुमच्या कंपनीचं नाव आणि तुमचं CEO पद हे आता धोक्यात आणायचं नसेल तर तुम्ही CEO पदाचा राजीनामा द्या आणि कंपनी सोडा. यावरती रागिणी म्हणते, हे सांगणारे तुम्ही कोण? यावरती गजराज इनामदार म्हणतात, तुम्हाला फ्रॉडच्या केसमध्ये मी अडकवणार आहे. या कंपनीच्या ओरिजिनल मालक आकाश आणि भूमी महाजन यांना घराबाहेर काढून तुम्ही जो डाव रचलाय तो माझ्याकडे प्रूफ आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही माझ्या कंपनीसोबत 20 करोडचा केलेला फ्रॉड आहे. आता रागिणीच्या पायाखालची जमीन हादरते. आता गजराज इनामदार यांनी आता रागिणीपुढे काहीच पर्याय ठेवलेला नसतो. अखेर रागिणीला भूमीच्या पायाशी लोटांगण घालायला लागतं. भूमी प्लीज इनामदार सरांना समजाव, नाहीतर आपलं महाजन गारमेंट रस्त्यावरती येईल. इनामदार म्हणतात, महाजन गारमेंटला धक्का लागणार नाही, जर तुम्ही ते सोडून गेलात तरच ठीक आहे. त्याची मालकीण म्हणून भूमी महाजन यांना घोषित करा. नियतीने न्याय करत महाजन गारमेंट भूमीकडे आता मिळवून देण्याचा कट रचलाय. रागिणी हे सगळं निमूटपणे पार पाडू देणार की या सगळ्यामध्ये आता नवीन काही अडचण आणणार, माफी मागून पुन्हा एकदा ती डाव साधणार का, हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.